दरवर्षी हा आम्हाला भेडसावणारा प्रॉब्लेम यंदा देखील खूप आम्ही प्रॉब्लेममध्ये आहोत. खूप रक्ताचा तुटवडा चालला आहे. आम्ही इच्छा असून देखील रक्त ज्यांना पुरवठा करायचा आहे त्यांच्यापर्यंत आम्ही व्यवस्थित रक्त पुरवठा करू शकत नाही आहे. रक्तपेढीकडे रक्त उपलब्ध नाही, अतिशय कमतरता आहे आमच्याकडे. त्यामुळे माझं अतिशय कळकळीचं आव्हान आहे तुम्हा सर्वांना की ज्यांना शक्य आहे त्यांनी रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे. सगळ्या सोलापूरकरांना ही विनंती कळकळीने करावीशी वाटते की तुम्ही रक्तदानाला पुढे या. प्रत्येक नागरिकांना मला आव्हान असं करायचं आहे की आपण रक्तदान जर केला 3 जीव वाचतात. दरवर्षी सर्व रक्तपेढ्यांना भेडसावणारा प्रॉब्लेम म्हणजे साधारण उन्हाळ्यामध्ये की उन्हाळ्यामध्ये बऱ्याचशा शाळा कॉलेजेस बंद असतात. बरीचशी लोकं बाहेरगावी गेलेली असतात आणि कुठले सणवार पण आता नसतात, मुख्य करून जसे आपल्याकडं जून जुलै ऑगस्टमध्ये असतात. तर त्यामुळे रक्ताचा आमच्याकडं जे संकलन व्हायला पाहिजे, जे रक्तदात्यांनी रक्त दिलं पाहिजे ते अत्यंत कमी प्रमाणात होतं आणि त्याच्या अगेन्स्ट ॲक्सिडेंट्स किंवा रोज जे लागणारं रक्त आहे ते तर काय थांबत नाही की प्रत्येक हॉस्पिटलमधून जी रिक्वायरमेंट येत असती ती पूर्ण करणं गरजेचं असतं. तर दरवर्षी हा आम्हाला भेडसावणारा प्रॉब्लेम यंदा देखील खूप आम्ही प्रॉब्लेममध्ये आहोत. खूप रक्ताचा तुटवडा चालला आहे. ज्या प्रमाणात मागणी रक्ताची आहे ती आम्ही सर्व हॉस्पिटलची पुरवू शकत नाही आहे. तर आमच्या रक्तपेढीतर्फे आणि डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीबद्दल जास्त सांगण्याची गरज नाही आहे की आपण सर्व गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आणि रूल्स आणि वापरून त्याप्रमाणेच काम करतो आणि त्याप्रमाणेच अत्यंत शुद्ध आणि चांगलं रक्तपुरवठा करतो. तर मी सर्वांना इथं सोलापूरच्या सर्व रक्तदात्यांना, सर्व वैयक्तिक संस्था, इवन दो छोटी छोटी दुकानं असतील त्यांनी देखील याच्यात सहभागी व्हावं. त्यांच्या ठिकाणी कॅम्प घेता येईल किंवा त्यांनी आमच्या इथं येऊन देखील करावं. वैयक्तिक रक्तदात्यांनी पण आपलं रक्तदान करावं आणि अनेक लोकांचं जीव वाचवण्यामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावं आणि मदत करावी असं मी रक्तपेढीतर्फे आवाहन करतो. सोलापूरमधील तीव्र उन्हाळ्याच्या जाणवत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडाही सोलापुरात प्रचंड प्रमाणात जाणवत आहे. सध्या एकूण उन्हाच्या या तीव्रतेमुळे डोनरची संख्या किंवा कॅम्पची संख्या कमी झालेली असल्यामुळे आम्ही इच्छा असून देखील रक्त ज्यांना पुरवठा करायचा आहे त्यांच्यापर्यंत आम्ही व्यवस्थित रक्त पुरवठा करू शकत नाही आहे. तर सोलापुरातील सर्व सार्वजनिक संस्था, मंडळं, मोठे दुकानदार, व्यापारी, शाळा कॉलेजेस, सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांना मी डॉक्टर हेडगेवार ब्लड बँकेच्या वतीने असं आवाहन करतो की आपण भरपूर प्रमाणात आपल्या ठिकाणी किंवा डॉक्टर हेडगेवार ब्लड बँकेत येऊन रक्तदान करावे व या रक्तदानाच्या महायज्ञामध्ये सहभाग घेऊन अनेकांचे प्राण वाचवण्यासाठी आम्हाला मदत करावी. मी डॉक्टर सुमेधा कंदलगावकर, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्र सोलापूर. आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की सध्या उन्हाळा खूप जास्त प्रमाणात आहे आपल्याकडे आणि सध्या लग्नांचाही सीझन आहे. शाळा कॉलेजेसमध्ये परीक्षा चालू आहेत. त्यामुळे आमच्याकडे जे नॉर्मली रक्तसंकलन किंवा जी रक्तदान शिबिरं होत असतात ती या कालखंडात खूप कमी प्रमाणात असतात. म्हणजेच काय की आमच्याकडे रक्त कलेक्शन कमी होतं. पण काही अपघात किंवा गर्भवती स्त्रियांचे कॉम्प्लिकेशन ह्या गोष्टी तर सांगून होत नाहीत. या गोष्टींना कुठला सीझन नसतो. याच्यासाठी आम्हाला केव्हाही कितीही रक्ताची गरज पडते. त्याशिवाय थॅलेसेमियाचे बालक किंवा ज्या नियोजित शस्त्रक्रिया किंवा जे रेग्युलर डायलिसिसचे जे पेशंट आहेत त्यांना मात्र आम्हाला रक्त द्यावंच लागतं. अशा पेशंटना सुद्धा देण्यासाठी सध्या रक्तपेढीकडे रक्त उपलब्ध नाही, अतिशय कमतरता आहे आमच्याकडे. त्यामुळे माझं अतिशय कळकळीचं आव्हान आहे तुम्हा सर्वांना की ज्यांना शक्य आहे त्यांनी रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे किंवा एखादा छोट्या प्रमाणात 10 ते 15 अगदी संख्या झाली तरी हरकत नाही, पण अशा स्वरूपाचे कॅम्प तुम्ही घ्यावेत किंवा रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान करावे. डॉक्टर अश्विन वळसंगकर, SP न्यूरो मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बरेच वर्ष कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून काम करतोय. सध्या रक्तदानाचा फार तुटवडा सोलापूरमध्ये भासत आहे
आणि ह्याच्यासाठी मला सगळ्या सोलापूरकरांना ही विनंती कळकळीने करावीशी वाटते की तुम्ही रक्तदानाला पुढं या. आणि तुम्हाला माहितीच आहे की एका रक्तदानाच्या मागं 3 लोकांचा जीव वाचतो. तर ही कळकळीची विनंती हेडगेवार रक्तपेढीकडनं आणि त्यांच्या सगळ्या मॅनेजमेंटकडनं तुम्हाला सगळ्यांना आहे. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा. मी विजयलक्ष्मी सिद्धराम कुरी, सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर शहर आयुक्तालय या ठिकाणी आहे. सामाजिक प्रश्नाचा अत्यंत गरजेने निकट आहे रक्तदान. त्याविषयी मला आपल्या सुज्ञ नागरिकांना आव्हान करायचं आहे की सध्या कॉलेज आणि शाळेतले विद्यार्थी वर्ग सुट्टीवर असल्यामुळे त्यांच्या जे काही औषधीय किंवा वैद्यकीय उपचार घेत आहेत ते घेत असताना रक्ताची पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या नागरिकांना मला आव्हान करायचं आहे की जी रक्तपेढ्या आपल्यापर्यंत येतात किंवा उदाहरणार्थ डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी सोलापूर यांनी प्रत्येक वेळेस आपली कॅम्प आयोजित करून रक्तदान शिबिर आयोजित करून रक्त संकलित करत असतात. त्या करत असताना सुद्धा रक्ताची पुरवठा कमी होत आहे सध्या. तर प्रत्येक नागरिकांना मला आव्हान असं करायचं आहे की आपण रक्तदान जर केलात तर पुढची जी काही एक रक्तदात्यामुळे 3 जीव वाचतात त्या गोष्टी आपण श्रेष्ठदान करतोय असं एक संकल्पना करून रक्तदान करा. आणि रक्तदानच हे श्रेष्ठदान असं मी मानेन. तर आपण सर्वांना आव्हान करते की रक्तदान करा. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.